आजऱ्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर नागरी सहकारी पतसंस्थेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा पैगंबरवासी सुलेमान शेठ दीडबाग सभागृहात उत्साहात पार पडली. अहवाल सालात संस्थेला तब्बल 29 लाखांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष इक्बाल इब्राहिम शेख यांनी दिली. व्यवस्थापक बशीर अहमद काकतीकर यांनी अहवाल वाचन केले. संचालक समीर चांद यांनी सांगितले की संस्थेच्या ठेवीत वाढ होऊन उलाढाल 14 कोटींवर पोहोचली आहे. सभासदांना 10% लाभांश देण्याचा निर्णय घेतला गेला असून स्थापनेपासूनचा हा सर्वाधिक नफा व उलाढाल असल्याचं त्यांनी नमूद केलं. सभेत सभासदांनी विविध सूचना मांडल्या. कर्जवसुलीला प्राधान्य द्यावे, रिक्त पदांवर पात्र कर्मचाऱ्यांची भरती करावी, लाभांश वाढवावा, पिग्मी कलेक्शन वाढवावे अशा मागण्या यावेळी पुढे करण्यात आल्या. संस्थेच्या पारदर्शक कारभाराबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र आजरा शहरापुरते मर्यादित न ठेवता कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारण्याचा ठराव मंजूर झाला. सभेत दिवंगत सभासद, ठेवीदार, सामाजिक राजकीय नेते व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आभार संचालक तौसिफ आगा यांनी मानले. यावेळी आसिफ सोनेखान, असलम लमतुरे, इलियास तकीलदार, इस्माईल बेपारी, शबनम मुल्ला, रुखसाना नसर्दी यांच्यासह सभासद उपस्थित होते. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा.